मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? सगळ्या प्रकरणात त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न कोणी झाला. केला ट्रॅप? त्यांचं असं म्हणणं आहे की ते अर्धा ते पाऊण तास भेटले, पण बावनकुळेंनी सांगितलं की 4.5 तास भेटले. आपण त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना, ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्याने ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे. ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये? ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं. ह्याला नैतिकता म्हणतात. आणि सांगायला पाहिजे होतं बाहेर येऊन, माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो. हे असं असं झालेलं आहे. हिंमत आहे? आता कशाला आक्रोश करताय? नाही, पण फडणवीसांनी या भेटीचं समर्थन केलं. ते असं म्हणतात की फडणवीस हे राजकारणात गुन्हेगारांचं संवाद असला पाहिजे. संवाद राजकारणात असला पाहिजे, पण गुन्हेगारांशी असावा का? ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांचा राजीनामा मागितला जातो खुनाच्या प्रकरणामध्ये, त्यांच्याशी संवाद ठेवावा असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारणाला संवाद ठेवावा लागेल ना. तुम्हाला गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना, तुम्हाला खुनी आणि बलात्कारांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय. गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं करतायत. त्यांच्याविषयी जो लोकांच्या मनात आदर आहे तो अशानं कमी होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.